नमस्कार, जेकेएन हिंदी न्यूज में आपका फिर से स्वागत है। 17 मार्च तक कर्ज माफी करे सरकार को, प्रकाश पोहरे की चेतावनी। मूर्तिजापुर में किसानों का ठवन मोर्चा, सरकार वचन पूर्ति के लिए मुख्यमंत्री को किसानों ने दिलाई याद। ट्रैक्टर बैलगाड़ी के साथ सैकड़ों किसान हुए मोर्चे में शामिल। कभी बैंक में डिपॉजिट रखने वाला किसान आज भिखारी बन गया है। किसानों के भरोसे चलने वाले बैंक अब किसानों से जबरन कर्ज वसूली कर रहे हैं, जिससे किसान बुरी तरह प्रभावित हो रहे हैं। किसानों को अब फसल कर्ज चुकाने की जरूरत नहीं है। अगर बैंक जबरन वसूली करती है तो भी भुगतान करने की आवश्यकता नहीं है। किसानों को हिम्मत देते हुए किसान नेता प्रकाश पोहरे ने चेतावनी दी कि अगर 17 मार्च तक कर्ज माफी नहीं हुई तो 17 मार्च के बाद सरकार को किसानों की ताकत का एहसास कराएंगे। जरूरत पड़ी तो सरकार भी पीछे नहीं हटेंगे। मूर्तिजापुर में 21 फरवरी को आयोजित 8वां मोर्चा यानी याद दिलाने वाला मोर्चा में किसानों को संबोधित करते हुए उन्होंने कहा कि किसान दुनिया का पालनहार है। किसान अनाज उगाते हैं तभी नौकरी पेशा लोग जीवित रहते हैं। अब किसानों को केवल अनाज की खेती करने के बजाय सोयाबीन, कपास, करडी, जवस, चिया जैसी नकदी फसलें उगानी चाहिए ताकि सरकार को सबक सिखाया जा सके। इस मोर्चे में राजू वानखड़ ने भी किसानों को संबोधित किया। विधानसभा चुनाव के दौरान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने किसानों को कर्ज माफी का वादा किया था। इसी वादे की याद दिलाने के लिए प्रगति शेतकरी मंडल, स्वाभिमानी शेतकरी संगठना, न्यू यंग क्लब फार्मर्स ग्रुप, यंग बॉयज क्लब मूर्तिजापुर, जनमंच नागपुर और अंतर भारतीय पुणे के नेतृत्व में किसानों ने मोर्चा निकाला और उप विभागीय कार्यालय पर धरना दिया। इस मोर्चे में किसान बैलगाड़ियां और ट्रैक्टरों के साथ बड़ी संख्या में शामिल हुए। इस दौरान प्रत्येक कर्जदार किसान ने अपनी बैंक ऋण राशि की जानकारी एक फॉर्म में भरकर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस को भेजने के लिए तैयार किया। मोर्चे की प्रमुख मांगे 3 मार्च को पेश होने वाले बजट में कर्ज माफी के लिए विशेष प्रावधान किया जाए और 31 मार्च से पहले किसानों के सभी कर्ज माफ कर दिए जाए। नियमित कर्ज चुकाने वाले किसानों को 1 लाख रुपए का प्रोत्साहन अनुदान दिया जाए। सोयाबीन फसल बीमा की राशि तुरंत घोषित कर जून से पहले किसानों के खाते में जमा की जाए। कृषि पर लगाए गए जीएसटी को समाप्त किया जाए। किसानों की बाड़बंदी के लिए 15 साल की कर्ज पुनर्भुगतान योजना लागू की जाए। वयोवृद्ध किसानों और मजदूरों को 10,000 रुपए मासिक पेंशन दी जाए। अगर बजट में कर्ज माफी की घोषणा नहीं की गई तो तालुका के 150 गांवों के किसान अनिश्चितकालीन भूख हड़ताल पर बैठेंगे। इस संबंध में प्रगति शेतकरी मंडल के अध्यक्ष राजू वानखड़े, स्वाभिमानी के अध्यक्ष कैलाश साबळे, जनमंच के प्रोफेसर सुधाकर गौरखेड़े, अंतर भारती के प्रमोद राजनदेकर, सेवाकराम लहाने, श्री कृष्ण बुल्हाने, जगदीश जोगड़े, मधुकर उगड़े, प्रकाश सिंह राजपूत, अनिकेत खोत, प्रफुल्ल मालधुरे, संतोष रुद्रकार, हरनाम सिंह बाजोरे, हरिभाऊ वानखड़े, अनिल राठौड़ और अरुण बोंडे ने ये ज्ञापन सौंपा। मूर्तिजापुर से मोहम्मद शोएब की रिपोर्ट। कोरा सातबारा शेतकऱ्यांचा करण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलेला आहे। या शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी आपण देणार आहोत। शेतकऱ्यांचा सातबारा करूया कोरा कोण आहे ते शेतकरी? 1960-65च्या दरम्यान तुमच्या माझ्या बापाकडे हे बँकेचे मॅनेजर भीक मागायला चुकीचे डिपॉझिट द्या म्हणून आठवून घ्या। 1960-65च्या काळात बँकेत डिपॉझिट ठेवत होतो आपण, परंतु सरकारनं दाखवला एक रस्ता। शांतता ठेवा। आमचा लढा तुमच्या सोबत नाही, पोलिसांसोबत नाही, आपण प्रशासन आणि शासनाच्या मधले दुवा आहात, शेतकऱ्यांमध्ये। चला मूर्तिजापूर, चला मूर्तिजापूर, चला मूर्तिजापूर। ये बंद करो। ठीक आहे।
हात मोर्चा म्हणून आज जे शासनानं कबूल केली ती कर्जमाफी आज शासनाने जे कबूल केली ती यासाठी आम्ही आज आठवण मोर्चा काढलाय. जर आठवण मोर्चाची अर्थसंकल्पात दखल जर झाली नाही तर आम्ही येणाऱ्या काळात मिरजापूर तालुक्यात आमरण, ठिय्या आंदोलन, त्याच्यानंतर चक्का जाम, जे काही शेतकऱ्याला करता येईल आंदोलन तो त्याचा हक्क मिळवण्यासाठी भविष्यात शेतकरी तयारी करणार आहे व मूर्तिजापूर तालुक्यातून या महाराष्ट्रातल्या आंदोलनाची तयारी होणार आहे. याची शासनाने दखल घ्यावी व अर्थसंकल्पात शेतकऱ्यांच्या सगळ्या मागण्या मंजूर करण्याचा प्रयत्न करावा. आपण मूर्तिजापूर एसडीओ कार्यालयावर आठवण मोर्चा काढला. काय आठवण करून द्यायची होती सरकारने? नाही, आठवण सरकारला हे करून द्यायची होती की निवडणुका लागण्याच्या अगोदर सरकारने म्हटलं होतं की आमची जर पुन्हा सत्ता आली तर आम्ही शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू, त्यांच्यावरचे कर्ज माफ करू. आज ते सत्तेत बसूमध्ये 4-5 महिन्याच्या वर काळ झालेला आहे, मात्र त्या संदर्भात चकार शब्दही सरकार काढायला तयार नाही. होऊ शकते सरकार फार बिझी असेल, त्यांना आठवण राहत नसेल, म्हणून आठवण द्यायसाठी एवढे शेतकरी आज इथे आलेले आहेत. मला लक्षात इथे जवळपास 200 शेतकरी 200 गावातून हजर आहेत. प्रत्येक गावातले 1-2 शेतकरी आहेत. आणि जर 17 मार्चपर्यंत जर सरकारने कर्जमाफीची घोषणा केली नाही तर मग मात्र आम्ही परिस्थिती काय होईल हे सरकारला सांगू शकत नाही. याचं इशारा आणि आठवण देण्यासाठी आम्ही आज इथं आलो. पुढची भूमिका काय आहे? पुढची भूमिका साधं सरळ आहे. आम्ही गावोगाव जाऊन जागरण करू. प्रत्येक गावामध्ये शेतकऱ्यांना जाऊन सांगू की तू होता असं काय, झालं असं काय आणि होणार काय. तू काय होता पहिले? हा बँकेत डिपॉझिट ठेवणारा शेतकरी होता. आता तो कर्जबाजारी काढतोय. पुढे जाऊन त्याला आत्महत्या करावी लागते, त्याच्या कुटुंबाला आत्महत्या करावी लागणार आहे. त्याच्यामुळे येणारे भयान परिस्थिती त्याला व्यवस्थितपणे समजून सांगण्यासाठी आणि जे आज नोकर आहेत आमचे ते आमच्या उरावर बसलेले आहेत, आमच्या बोडख्यावर बसलेले आहेत. आणि शेतकरी जो अन्नदाता होता तो आता आत्महत्या करणारा झालेला आहे. ही परिस्थिती अत्यंत विदारक आहे आणि ही गावखेड्यातल्या पोरांना, शेतकऱ्यांना, लोकांना समजून सांगितल्याशिवाय याच्यावरून उत्तर निघणार नाही. जर सरकार कुंभमेळ्यामध्ये जाणाऱ्या लोकांना 25 लाख रुपये देऊ शकते मेलेल्या लोकांना, आणि तर सरकारच्या नालायकपणाच्या धोरणामुळे आम्ही आत्महत्या जेव्हा करतो शेतकरी, त्याच्या कुटुंबियांना साधं माहिती सुद्धा देणे किंवा त्यातल्या 100 पैकी 25 लोकांना लाख रुपये फक्त देणे हे चुकीचं आहे. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या प्रत्येक कुटुंबाला, प्रत्येक कुटुंबियाला म्हणजे प्रत्येक कुटुंबाला 25 लाख सरकारने द्यायला पाहिजे ही आमची मागणी आहे. आजचा आठवण मोर्चा होता. या आठवण मोर्चातून नेमकी कुठली मागणी होती? हीच मागणी आहे. महत्वाचं म्हणजे कर्जमाफी करावी, शेतमालाला MSP नुसार भाव द्यावा. त्याच्यानंतर जर हे सरकार देत नसेल MSP नुसार भाव तर आम्ही खाण्यापिण्याच्या वस्तू न पेरण्याचं आंदोलन छेडू. याच्या पुढे गहू, ज्वारी, तांदूळ, डाळी हे पेरणं आम्ही बंद करू आणि ज्या डायरेक्ट थेट खाता येत नाही त्या वस्तू पेरण्याचं आंदोलन याच्या पुढे करू. ऐसी ही और खबरों से जुड़े रहने के लिए देखते रहिए JKN हिंदी न्यूज. ऐसी ही